बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। अजितदादांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी या विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे। विरोधी पक्षांनी अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल संसदेत आवाज उठवावा यासाठी ते दिल्लीत जाऊन बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला रोहित पवार पोहोचले। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित आहेत। त्यावेळचे हे फोटो आपण बघू शकताय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। अंबरनाथ MIDC भागामधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली। आग इतकी मोठी आहे की आगीमुळे धुराचे मोठे लोट तयार झाले। आग लागल्याचं कळताच कामगार कंपनीमधून बाहेर पडल्याची माहिती आहे। सध्या अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले होते। कूलिंगचं काम सुरू करण्यात आलं। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुद्धा तातडीने सुरू करण्यात आलं। कंपनीला लागलेली आग काही प्रमाणामध्ये नियंत्रणात आल्याची माहिती आहे। आग मोठी असल्याने धुराचे लोट अनेक किलोमीटरच्या परिसरातून दिसतायत। आगीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या ठिकाणी आपण मदतीसाठी आनंदनगर MIDC पोहोचलेलीच होती। या ठिकाणी त्यांचे अधिकारी सुद्धा आहेत। आपल्या अंबरनाथ नगरपालिकेचा वॉटर बाउझर आणि एक फायर टेंडर सुद्धा आहे। बदलापूरची गाडी या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। पण सर ह्या केमिकल जो टँकर आहे त्याला आग कशी लागली? हे पेटलेलं होतं कारण जे स्पिलेज आहे आतमध्ये जे केमिकल आग लागल्यानंतर रोडवर जे आले वाहताना बघतोय तर हा पूर्ण रोड सुद्धा साईडनी पेटत गेलेला होता आणि तेच फ्लेम पूर्ण या टँकरला 1 2 3 हे टँकर त्यामध्ये आले आणि त्याला सुद्धा आग लागली। एक्झॅक्ट आम्हाला डायरेक्ट ब्लास्ट होत होते आणि हे 2 टँकर रस्त्यात होते। त्यांनी पेट घेतल्यामुळे खूप क्रिटिकल झालं, पण आम्ही आता आगीवर मात करण्याचा प्रयत्न करतो। ऑलमोस्ट फायर कंट्रोल झालेली आहे। आता फक्त आम्हाला क्लाउड9 कंपनीमध्ये जाऊन आता फायर फायटिंग करायचे। मिरेकल केबलच्या साईडने केलेलं आणि मागच्या विलेजच्या साईडने पण आम्ही कव्हर केलेलं आहे। आमचे शर्थीचे प्रयत्न यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र आहे। वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होतोय। मुंबईमध्ये सुद्धा तापमानात वाढ होताना दिसतेय। मुंबईत मार्च महिन्यातील सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलंय। मुंबई उपनगरातील राम मंदिर परिसरामध्ये 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यानंतर बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरात रंगपंचमीच्या दिवशी नशेत तरुणीनं राडा घातलाय। रस्त्यावर महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार समोर आला आहे। तरुणीनं पोलीस चौकीमध्ये सुद्धा धिंगाणा घातला आणि अश्लील शिवीगाळ केली। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला। तीन काढून लावलेले अशी करतात। दरम्यान नाशिकच्या मालेगावात कुदवाई रोडवर काही तरुण आणि महिलांनी दुकानाची तोडफोड केली। या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तोडफोड का केली याचा तपास सुरू आहे। दरम्यान नाशिकच्या मालेगावातील कळवाडी गावातील शेतकऱ्यांची मुलगी IAS अधिकारी झाली आहे। UPSC परीक्षेचा नुकताच लागलेल्या निकालामध्ये मालेगावच्या ग्रामीण भागातील 4 विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे। कळवाडी या छोट्याशा गावातील शेतकरी कैलास खवळे यांची कन्या प्रेरणा खवळे हिनं UPSC परीक्षेत बाजी मारली आहे। अभ्यासात सुसूत्रता आणि आई वडिलांची साथ मिळाली, म्हणूनच यश मिळाल्याची भावना प्रेरणा खवळे हिनं व्यक्त केली। खूप आनंद होत आहे। एवढ्या वर्षांचं कष्ट, आईवडिलांचं कष्ट त्याचं सार्थक झालंय। स्पर्धा परीक्षामध्ये खूप कॉम्पिटिशन असतं, पण पहिलं कॉम्पिटिशन हे आपल्या स्वतःसोबत असतं। त्यामुळे स्वतःच्या चुका ओळखून पुढे गेलं पाहिजे आणि अभ्यासावर जो स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न आहे त्याला ओळखून कुठले प्रश्न वारंवार विचारले जात आहे या सगळ्यांचा विचार करून अभ्यास केला पाहिजे।
पाहुयात पुढची बातमी. आखातामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. इराणनं दुबईसह मध्य आशियामधील विविध देशांवर ड्रोन हल्ले सुरू केलेत. आखातातील या संघर्षामुळे नागरी विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. हजारो भारतीय नागरिक दुबईत अडकले. विद्यार्थ्यांसह छोटी मोठी कामं करणारे भारतीय घर वापसीची वाट बघतायत. नोकरी आणि व्यवसाय बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ दुबईत अडकलेल्या भारतीय नागरिकांवर आली आहे. अशा वेळी मूळचे मालेगावचे असलेले दुबईतील उद्योजक धीरज जैन हे मदतीला धावून आले. त्यांनी शेकडो भारतीयांची व्यवस्था आपल्या फार्म हाऊसवर केली आहे. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्यांनी केली. ये एक हॉल है जहाँ पे लोग सो रहे थे. मागचे 8-9 दिवस आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी स्वयंपाक बनवत होतो, एकत्र राहत होतो. मीही त्यांच्याबरोबर त्याच ठिकाणी त्याच टेंटमध्ये झोपत होतो, कारण मला लोकांना हेच सांगायचं होतं की आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही ह्या ठिकाणी आहोत. आणि आपण जसं भारतात म्हणतोच अतिथी देवो भव, त्याच पद्धतीने या सर्व लोकांची सेवा करण्याचा आम्हाला चान्स मिळाला. आणि आपण भारतीय आहोत, आम्ही दुबईमध्ये राहतो, समाजासाठी काहीतरी द्यायलाच पाहिजे आणि त्याच भावनेने हे सगळं झालं. देवाने आमच्याकडनं हे करून घेतलं आणि वी आर व्हेरी मच थँकफुल की आम्ही लोकांच्या कामात आलो. यानंतर बातमी आहे मालेगावातून. मुख्यमंत्री फडणवीस सरकारनं अर्थसंकल्पात यंत्रमाग उद्योगाला कोणतीही सवलत दिली नसल्यानं मालेगाव शहरातील कारखानदारांनी नाराजी व्यक्त केली. यंत्रमाग उद्योगाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप मालेगावच्या कारखानदारांनी केला. राज्यात तब्बल 13 लाख तर मालेगाव शहरामध्ये 3 लाख यंत्रमाग कारखाने आहेत. यामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळतो. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. राज्यसभेच्या 7 खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, विनोद तावडे, माया इवनाते, पार्थ पवार आणि रामदास आठवले यांची बिनविरोध निवड झाली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले. शिंदेंना दाओसला जाताना बीएसआर कंपनीकडून झाली चूक आणि अजित पवारांचा बीएसआर कंपनीच्या विमानात झाला अपघात हा योगायोग आहे का, असा सवाल रोहित पवारांनी विचारला. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. व्हीके सिंगला का वाचवलं जातंय, सिंग कोणाचं नाव घेईल ही भीती आहे का, अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली. प्रफुल्ल पटेलही रोहित सिंगच्या लग्नात गेले होते. एस.एन. शर्मा हा प्रफुल्ल पटेलांच्या जवळील व्यक्ती आहे. दरम्यान रोहित सिंगला काही बड्या लोकांकडून वाचवलं जातंय असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी अजित पवार मृत्यू प्रकरणात गौप्यस्फोट केलाय. बीएसआर कंपनीच्या मालकानं माळी कुटुंबाला धमकी दिल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. मीडियापासून दूर राहण्याची धमकी पिंकी माळीच्या भावाला दिल्याचा आरोप मिटकरींनी केला. अजित पवारांच्या अपघाताविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशातच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दादांच्या अपघाताचं राजकारण करू नका असा सल्ला दिलाय. अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. भाजपच्या मंत्री आणि आमदारांवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आमदार मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची नाराजी पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत आहेत, असं मोठं विधान संजय राऊतांनी केलं. आखाती देशातील युद्ध संघर्षावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन दिलं. दरम्यान निवेदनावेळी विरोधकांनी चर्चेची मागणी करत गदारोळ घातला. विरोधकांना चर्चेमध्ये नाही तर गदारोळ माजवण्यात रस आहे. फक्त राजकारण करणं हेच विरोधकांचं काम आहे. सभागृहातील हे वर्तन अयोग्य आहे असं म्हणत जे.पी. नड्डांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी देशाची सुरक्षा जपली तर विरोधकांचं आयुष्य फक्त एका परिवाराच्या गुलामीत गेलं. परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. भारतामधील बंगळुरूच्या न्यूरोस्पेस रिसर्च टेक्नॉलॉजी कंपनीनं शेषनाग 150 नावाचा एक ड्रोन विकसित केलंय. हे एक लांब पल्ल्याचा हल्ला करणारं स्वॅम ड्रोन आहे. हे ड्रोन पूर्णपणे स्वदेशी आहे.
या शेषनाग 150 ड्रोनची यशस्वी चाचणी पार पडली आहे. शेषनाग 150 एक लांब पल्ल्याचा लाइटरिंग म्युनिशन आहे. लक्ष्याचा बार घिरट्या घालून ते करतं, टार्गेटची टेहाळणी करतं आणि त्यानंतर हल्ला करतं. याची रेंज 1000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. 5 तासापेक्षा जास्त वेळ ते हवेत राहू शकतं. यामध्ये 25 ते 40 किलो वॉरहेड फिट करता येऊ शकतं. यानंतर एक अपडेट आहे. आरटी प्रवेशाच्या 1 किलोमीटर परिसरातल्या शाळा निवडीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळाच निवडता येत होती. या निर्णयाला ॲडव्होकेट बोधी रामटेके यांनी बोधी रामटेके आणि ॲडव्होकेट दीपक चटप यांनी आव्हान दिलेलं होतं. या निर्णयाला सरकारच्या आणि नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली होती. दरम्यान या निर्णयाला आता कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात सापडले. 7 लाखांच्या खंडणीची मागणी केलेली होती. फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी ही लाच मागितली होती अशी माहिती आहे. नितेश कांबळे आणि एजाज शेख या 2 पोलिसांना अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या प्रभारींचे तक्रारीमध्ये नाव असल्यानं खळबळ माजलेली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामधील गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे 2 पोलीस हे एसीबीच्या जाळ्यात सापडले. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात अभिनव नगरातील स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व नगरसेवक राज सुर्वेंनी केलं. चंद्रपुरात प्रस्तावित लोहार डोंगरी लोह खनिज उत्खनन प्रकल्पामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरला धोका निर्माण झालाय. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय. आरटी प्रवेशातील अन्यायकारक नियमाविरोधात मनसे रस्त्यावर उतरले. पुण्यात मनसेनं आंदोलन केलं. सेंट्रल बिल्डिंग शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर मनसेनं हे आंदोलन केलं. मुळशी तालुक्यातील पौड परिसरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. आपल्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिला बेदम मारहाण केल्याप्रकरणी रितेश सुरेश ढोरे या वकिलावर गुन्हा दाखल झालाय. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी पौड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.